31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ, कालीमुछ चावल व सर्व धान्य योग्य होलसेल भावात मिळेल। दिवसाचं ठीक आहे 9:30 ते 5 वाजेपर्यंत, 5-5:30 तेव्हा उलीत करता येते, पण ते 3च दिवस आहे। रात्रीचं जे शेड्यूल आहे ते रात्री 12 पासून सकाळी 6:55 पर्यंत। आता तुम्हाला माहिती आहे की आता सूर्योदय 6:30 पर्यंत होते, हां, तर 6:55 पर्यंत, त्याच्यामुळं उलीतच होऊ शकत नाही रात्रीचं। पण विनंती आमची अशी आहे की मागच्या महिन्यात जे शेड्यूल होतं म्हणजे रात्री 1:30 वाजता लाईन यायची आणि 9:30 पर्यंत चालेल, म्हणजे कमीत कमी 3 तास तरी रात्रीचे। आता याच्यामुळं काय होते की रात्री समजा सुरू केलं 12 वाजता, तो सकाळी मधात ते बंद करायला जात नाही, पाणीही वाया जाते, पाण्यामध्ये येते आणि इलेक्ट्रिक पण वाया जाते। माझी एवढीच विनंती आहे की हे टाइम टेबल जे कोणी बनवत असतील त्यांनी थोडासा तरी शेतकऱ्याचा विचार करावा। म्हणजे कॉर्पोरेट ऑफिसला ते मुंबईमध्ये बसून आहे ना, आता मला सांगा 12 ते 6 पर्यंत कोण जाऊ शकते शेतामध्ये रात्री 12 ते 6? वन्य प्राणी आहे नाही, 4 दिवस 3 दिवस मान्य आहे ना, मान्य आहे ना बाबा, मान्य आहे ना, 4 दिवस 3 दिवस मान्य आहे ना, मी कुठं नाही म्हणून राहिलो का? पण मागच्या महिन्यात टाइम टेबल 1 वाजतापासून 9:30 पर्यंत होता, तसाच तेव्हा ना 1 ते 9:30 पर्यंत आम्हाला चालतो ना। हां, म्हणजे कमीत कमी 3 तास तर हातात सकाळचे, सकाळी 6 वाजता थंडीत उठून तो जाऊ शकतो, पण रात्रीचं 12 वाजता किंवा सकाळी 4 वाजता जाणं हे खूपच म्हणजे मरण्याचंच काम। नाही, मी व्हॉट्सॲपवर पाठवतो, त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते आमदाराला दिलेलं आहे, पण मी त्याची व्हॉट्सॲप पाठवतो, ठीक आहे।